पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र दिवस, कामगार दिवस व भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा दिवस अतिउत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। मिरज शहरातील पुजारी चौक येथे कामगार यांना गुलाबांची फुलं देऊन सन्मान केला। अल्प उपहार म्हणजे नाश्ता, पोहे याचं वाटप करण्यात आलं। एक छोटासा उपक्रम म्हणून सामाजिक कार्यक्रम घेऊन पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक काम व जनतेची सेवा हा आमचा मुख्य उद्देश आहे, म्हणून सर्व PRP पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून शासकीय व निमशासकीय अधिकारी तसेच कामगार यांचा सत्कार केला। सामाजिक बांधिलकी जपली। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते खालीलप्रमाणे: सांगली जिल्हाध्यक्ष एजाज भाई मोमीन, सामाजिक कार्यकर्ते असगर भाई शरीक मसलत, माजी नगरसेवक यांगाप्पा शेट्टी, अरविंद कांबळे, सांगली जिल्हा संघटक गुलाम रसूल शेख, शहर जिल्हाध्यक्ष अकबर सय्यद, मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष शकील शेख, आसिफ शरीक मसलत, श्रीनिवास शेट्टी, तौफिक शरीक मसलत, राजू कांबळे, ऋषिकेश कांबळे, राहिल पावसकर, सुशांत वाघमारे, अहमद शेख, अजय माने, सागर लोंढे, श्रावण बनसोडे, सनी सज्जन, समीर मुल्ला, सिकंदर पठाण, अविनाश कांबळे, मलिक पठाण यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते होते। आज 1 मे कामगार दिवसाचा औचित्य साधून पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे सर्व कामगारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करणे, त्यांची या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करणे असा एक चांगला उपक्रम पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी करण्यात आला होता। आज या कार्यक्रमाला मला बोलवल्यानंतर हा कार्यक्रम बघून मी सुद्धा भारावून गेलो। ज्यांच्या हातावरचा पोट आहे, आज ज्यांचे काम मिळावं म्हणून त्यांची धावपळ तडमड बघून मनाला दुःख वाटतं। खरोखरच परमेश्वर कामगारांना आरोग्यदायी ठेवावं, त्यांचे संसार समृद्धी व्हावं अशी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व कामगारांना मी माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हातून इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये कामगारांसाठी चांगले उपक्रम या ठिकाणी राबवावं अशी मी